चल लय कोणाची पिल्लू आहे माझं. तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी काजल स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे माझ्या अर्ली मॉर्निंग रुटीनचा. तसं बघायला गेलं तर मला सकाळी उठायला खूप कंटाळा येतो, पण मग काय मुलांच्या शाळेमुळं तर उठायलाच लागतं. इतर वेळेस सुट्टीच्या दिवशी मी झोपून असते, पण मग म्हटलं चला उठलोच आहे लवकर आणि वेळ पण होता खूप, म्हणून मग मी आजचा व्हिडिओ शूट केला आणि तोच तुमच्यासोबत शेअर करायला जाते. तर बघा तुम्ही कसं वाटलं कसं नाही. आज तर मला खूप छान वाटलं, सकाळचं प्रसन्न वातावरण, बाहेर हवेतला गारवा आणि म्हणजे एक वेगळीच एनर्जी मिळाली. आज दादूला पण लवकर शाळा होती, त्याच्यामुळं मग मला तर उठणंच होतं. आणि आज स्पेशल म्हणजे एक रेसिपी पण बनवलेली, ती पण तुम्हाला व्हिडिओ दिसेलच, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि कालचा स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. तर चला आता जास्त वेळ वाया न घालवता बघूया माझ्या दिवसाची सुरुवात कशी झाली आणि कशी नाही ते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा, ही तर सांगायला नको पण तरी सांगावं लागतं कधी कधी. तर ठीक आहे, असो, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चला. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 6:30 वाजता. हे बघा तुम्हाला दाखवते मी. तर तसं मी तर 6लाच उठले होते, पण मग मी व्हिडिओ 6:30 वाजल्यापासून शूट करायला स्टार्ट केलं होतं. उठल्यानंतर पहिले माझी ड्युटी असते किचनमध्ये आणि इथे हे मेंबर माझी वाट बघत असतं सकाळी. त्याचं रोजचं आहे की सकाळी उठल्यानंतर त्याला खायला पाहिजे असतं. आणि पाणी आलेलं होतं बाहेर, त्यामुळे मग मोटर लावून दिलेली होती, वरती टाकीत पाणी चालू होतं. मग दादूची पण शाळेची तयारी करून दिली होती, कारण त्याला आज सकाळी शाळा होती. आणि सकाळी बघा 6:30 वाजता हे बाहेरचं वातावरण, अंधारच आहे, अजून उजडलेलं नव्हतं. तर अशी छान प्रसन्न सकाळ, खूप भारी वाटत होतं. त्यानंतर मग मी आवरून घेतलं थोडंफार घरातलं आणि दूध तापत ठेवलं होतं. इथे बघा दादूची शाळेची तयारी झालेली होती आणि हे बघा बाकीचे मेंबर झोपलेलेत. आणि इथे आमची सनूपाजी वाट बघत होते खाण्यासाठी. तो इतका हुशार आहे ना की त्याला जेव्हा भूक लागते ना तेव्हा त्याला इतका लाड येतो, खूप लाडीगोडी लावतो तो खाण्यासाठी माणसाला. आणि इथं त्याचं तेच चालू होतं बघा, इतका लाडात येतो तो सकाळी सकाळी. आणि दादूची पण शाळेची तयारी झाली होती बघा. स्पोर्टचा ड्रेस घातला आहे त्यांनी, आज शनिवारी त्याला स्पोर्टचा ड्रेस असतो शाळेमध्ये. तर थोडेफार सनूचे पण लाड चालू होते बघा. आता तो कसं बोलवलं की जातो त्याच्याजवळ. त्यांनी त्याला उचलून घेतलं, थोडेफार लाड केले. तर मग मी त्याला बोलत होते की तू आवरून घे, त्याच्या काही नादी लागत बसू नको, कारण पुन्हा रिक्षावाले काका लवकर येतात, 10-15 मिनटं ते आधीच येतात. तर मग त्याची तयारी झाली होती आणि तो बाहेर काकांची वाट बघत उभा राहिला तिकडे पुढे रस्त्याकडे बघा.
सकाळी सकाळी मुलांना असं शाळेचं म्हणजे आपल्यासारख्यालाच थंडीच्या दिवसांत उठूशी वाटत नाही, पण मुलांना काय करता येणार आहे, शाळेमुळं त्यांना उठावंच लागतं, कंटाळा करून चालत नाही. आणि मेन म्हणजे शनिवारी त्याचा फंक्शनल इंग्लिशचा क्लास असतो. तर 7-7:30 वाजले होते आणि उजाडलेलं होतं भरपूर बाहेर. माझी पण आंघोळ झालेली होती आणि त्यानंतरच मी हे शूट केलं. इथे मी तेच सांगत होते की आंघोळ झालेली आहे आणि आता किचनची ड्युटी चालू, स्वयंपाक, चहा पाणी वगैरे. तर किचनमध्ये मी आले. किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी मी थोडा वेळ 5-10 मिनटं रिलॅक्समध्ये बसले होते, कारण मी एका अमृत ज्यूस म्हणून ज्यूस स्टार्ट केलं 1 तारखेपासून. तर मला पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे मग सकाळी उठल्यानंतर हे उपाशी पोटी घ्यावं लागतं. आणि त्याच्यासोबतच ते आर्थोजी म्हणून टॅबलेट आहे, ज्या कॅल्शियम वगैरे, माझं B12 कमी असल्यामुळं त्या मी घेत असते. इथे मी तेच ज्यूसच घेत होते सकाळी. तर भरपूर दिवस झाले मी हे ऑर्डर केलेलं आहे. याचा रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, नंतर कधीतरी बनवेल मी त्यासाठी सेपरेट व्हिडिओ. तर खूप फायदेशीर आहे, गुणकारी आहे हे. आयुर्वेदाचा थोडाफार आपल्याला पण अनुभव पाहिजे, कारण आपण आयुर्वेदाकडे आता पूर्णपणेच दुर्लक्ष करत चाललो आहे. शेवटी आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर इथं माझं औषध वगैरे घेऊन झालेलं होतं आणि आज मी बनवणार होते मुळ्याचे पराठे. कालच एक आजी आलेल्या होत्या, तर त्यांच्याकडे मुळे होते विकायला, तर मग मी घेतले. म्हटलं चला बनवूया. मी आधी कधीच मुळ्याची भाजी किंवा असे पराठे वगैरे बनवून खाल्लेले नाहीत. तर आज सहज असं विचार आला की चला पराठेच बनवू, कारण रात्रीचं पण भाजीपोळी भरपूर शिल्लक होती. काल रात्री काय कोणी जेवलेलं नव्हतं, त्यामुळे भाजी आणि चपाती उरलेली होती. म्हटलं चला पराठे करू आणि भाजीपोळी पण होईल. त्यानंतर मग मी इथे मुळे स्वच्छ धुवून चिरून घेतले आणि नंतर मग मी ते किसणीने किसून घेतले होते. मी 2च मुळ्यांचे पराठे बनवले होते. एक मी ठेवून दिला होता, नंतर मग मी ते संध्याकाळी केले. तर त्याची पण फुल रेसिपी मी अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती, त्याचा व्हिडिओ. तर तो पण तुम्ही नक्की बघा. मुळा किसून झाल्यानंतर त्यात मी 1 चमचा मीठ घालून मिक्स करून साईडला ठेवून दिलं होतं, जेणेकरून मग पाणी सेपरेट होतं मुळ्यामधलं आणि पराठे लाटायला सोपे जाता. मग सर्वात आधी चहा ठेवून घेतला. सर्वांसाठी चहा बनवून घेत असते मी सकाळी. 17 झंझटमध्ये पडत नाही, एकदाच चहा करून घेत असते. आणि बरोबर मग एकामागे एक सर्वजण उठून आंघोळीला जातात. मग बरोबर सर्वांचा चहा पाणी होतो, कारण पुन्हा ते चहा पाण्याच्या नादी लागत बसलं की सकाळी स्वयंपाकाला लेट होऊन जातो, मग पुन्हा पुढच्या कामांना उशीर होऊन जातो. त्यामुळे मग मी सगळ्यात आधी चहा बनवून घेत होते आणि चहानंतर मग मी नाश्त्याची तयारी करणार होते. तर इथं माझे भाचे पण उठले होते, ते काहीतरी बोलत होते वाटतं माझ्याशी, तर त्यांच्याशीच बोलत होते मी. तर चहा ठेवला एक साईडला आणि आता मी नाश्त्याची तयारी करून घ्यायला सुरुवात केली. तर नाश्ता म्हणजे डेली काय आम्ही नाश्ता वगैरे करत नाही, म्हणजे मी तरी नाही करत, मला सवय नाही ती पहिल्यापासून. पण मग रात्रीचं थोडाफार स्वयंपाक उरलेला होता आणि मी सफेद भात पण बनवलेला होता, तर तो पण काही कुणी खाल्ला नाही, इतका भूक नव्हती कुणाला जास्त. तर मग तो असा वाया जाण्यापेक्षा सकाळी जर त्याच्यात कांदा टोमॅटो वगैरे टाकून तो जर छान परतवला तर मग पुरत पण नाही, असं होऊन जातं. तर मग मी इथं तेच करत होते. म्हटलं चला तो भात गरम करू, म्हणून मग मी इथं त्याच्यासाठीच लागणारं सर्व साहित्यांची तयारी करून घेतली होती. कांदा, मिरची, कोथिंबीर वगैरे सर्व कापून कट वगैरे करून घेतलेलं होतं आणि इथं मी तेच भात परतवण्याचं काम करत होते. तर सोबतच भाच्यांसोबतही गप्पा चालू होत्या. ते येऊन बघत होते की मामींचं काय चाललं आहे स्वयंपाक म्हणून. इतर वेळेस ते मला मदत करता खूप, पण मी आज व्हिडिओ शूट करत होते, त्यामुळे मग ते काही जास्त कॅमेऱ्यासमोर आले नाही. खूप मदत करतात मला ते घरकामात, सर्वच गोष्टींत मला त्यांची खूप मदत होती. त्यामुळे तर मला माझं व्हिडिओचं काम वगैरे करायला वेळ मिळतो.
नाहीतर मग शक्य नाही होत, ते कंटाळा येऊन जातो व्हिडिओ बनवायचा, पुन्हा तो एडिट वगैरे करायचा, वेळ लागून जातो त्यासाठी. तर सुट्टी असते त्यांना त्यावेळेस मग फुल डे मदतच होती त्यांची. सध्या ते घरीच होते त्यामुळे मग काही नाही, थोडंसं सावकाशच दिवसाचं काम चालतं आमचं. म्हणजे जास्त काही असं घाई गडबड नसती, टाईमपास करतच होत असतं काम दिवसभर, काही ना काही चालूच असतं. तर दादू गेलेला होता शाळेत, माझी पण स्वयंपाकाची तयारी चालू. दादूचे पप्पा आणि ते झोपलेले होते, माऊ पण झोपलेली होती. कारण वेळ काय एवढा झालेला नव्हता, 7:30 पावणे 8 झाले असतील फार तर. आणि आमच्या घरातले मेंबर आहे की 9 शिवाय अंथरुणातून उठती नाही. किती जरी म्हटलं ना आपण की लवकर उठा, पण मग त्यांना काय ते सवय आहे की जास्त वेळ पडून राहायची अंथरुणात. त्याच्यामुळं पण मी पण मग काही जास्ती फोर्स करत नाही. आणि शनिवार रविवार म्हणजे कसं मुलांचं सुट्टीचंच असतं, शक्यतो माऊला शनिवार रविवार सुट्टी असते, त्यामुळे तिची सगळी टंगळमंगळ करतच दिवसभर चालतो. आज पण तिने 12-1 वाजता दुपारी आंघोळ केली. तिच्या मागं खूप ओरडायला लागलं की माऊ आंघोळ करून घे 2 वेळेस पाणी तापवलेलं थंड होऊन गेलं, पण ती काय उठली नाही आंघोळीला. तर असंच सर्व असतं. दादू माझा हुशार आहे, त्याला काही जास्ती सांगायची गरज नाही पडत, उठतो पण तो लवकर. आणि मेन म्हणजे माझ्यापेक्षा त्यालाच जास्त काळजी असते. जर त्याला कधी लवकर सकाळची शाळा असली की तोच माझ्या आधी उठतो, त्याला झोपच येत नाही. आणि तसंच झालं, शनिवारची त्याला सकाळची लवकर शाळा असते, त्याच्यामुळं तो रात्रीच सर्व तयारी करून ठेवतो. तर इथे व्हिडिओमध्ये काही क्लिप आहे ना कॅप्चरच झालेल्या नव्हत्या, कारण माझ्या मोबाईलचं स्टोरेज आहे ना फुल झालेलं आहे. तर मी इथे मुळा किसून झाल्यानंतर त्यात जे पदार्थ ॲड केले म्हणजे मसाले वगैरे, तर ते पण मी शूट केलेलं होतं. पण मग स्टोरेज फुल असल्यामुळे तो पुढचा व्हिडिओ काही कॅप्चर झाला नाही, त्यामुळे मग मला तो काही दाखवता आला नाही. मग मी गडबडीत थोड्याफार असेच माझ्या फोनमध्ये काही एक्स्ट्राचे व्हिडिओ जे होते, जे काही कामाचे नव्हते, ते मी डिलीट केले. आणि त्यानंतर मग मी पुढचा व्हिडिओ शूट केला. त्यामुळे मग मला मी ते पराठ्यांच्या रेसिपीसाठी काय वापरलं काय नाही ते दाखवता आलेलं नाही. मग मी एकदम शेवटीच 1-2 पराठे बाकी होते तेव्हापासूनच व्हिडिओ शूट करायला स्टार्ट केलं. त्यामुळे मग मधलं काही एवढं व्यवस्थित दाखवता नाही आलं. पण काळजी करू नका, यासाठीची सेपरेट रेसिपी मी शेअर करणार आहे लवकर. म्हणजे तो व्हिडिओ बनवला आहे मी, तर तो शेअर करेल तुमच्यासोबत. आणि इथे माझे मस्तपैकी मुळ्याचे पराठे बनवून रेडी होते. काहींनी खाल्ले, काहींनी डब्यात पॅक करून नेले. आणि लास्ट इथे 2-3च बाकी होते माझ्यासाठी आणि माऊ आणि दादूसाठी. तर तेच आमच्यासाठीचे मी बनवून घेतले, म्हणजे एकदा किचनचं काम पूर्ण झालं की किचन क्लीन करायला मग सोपं होतं. तर मस्तपैकी इथे छान पराठे मी भाजून घेत होते. आणि बघू शकता सुंदर असा छान पराठा रेडी आहे आपला. तर तुम्ही बनवलेत का कधी मुळ्याचे पराठे? मी तर फर्स्ट टाईमच बनवले आणि पहिल्याच प्रयत्नात खूप छान बनले गेले माझ्याकडून, चवीला पण छान होते. तर तुम्ही कधी बनवलं आहे का काही मुळ्याची रेसिपी? तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा लास्टवाला पराठा पण मग मी छान व्यवस्थित भाजून घेतला. तर नाश्ता वगैरे मग करू आम्ही आता सर्व सोबतच. म्हणजे नाश्त्यासाठी फक्त मी आणि माऊच बाकी आहे. दादू तर शाळेत येतो, दुपारी येईल शाळेतून, मग तो तिकडून आल्यानंतर खाईल. त्याने आज टिफिन पण नव्हता नेलेला, त्याला मी बोलली होती घेऊन जा, पण मग काय होतं काय माहिती, शनिवारी त्याला इच्छा नसते टिफिन घेऊन जाण्याची, मग फक्त सकाळी दूध वगैरेच पिऊन जातो. तर पराठे रेडी झालेले होते. आणि त्यानंतर मी काय केलं, रात्रीची भाजी वगैरे जे होतं ते व्यवस्थित त्याच तव्यावरती गरम करून घेतलं. आणि जो भात बनवलेला होता तो एक्स्ट्राचा जो राहिला तो मी काढून घेत होते भांड्यात, कारण मग पुन्हा भांडे घासायला सर्व सोबतच भांडे मोकळे होऊन जातात. मग तेच सर्व थोडे पदार्थ असे उरतात ना, तर मग ते मी काढून घेतले साईडला आणि बेसिनकडे भांडे ठेवून दिले. तर सगळ्यात आधी मी इथे
थोडंफार साफसफाई पुसपास करून घेतली. हा निळा ड्रम जो आहे त्यात धान्य आहे म्हणजे गहू आहे. तर तिथे पहिले टेबल होता पण मग तो शेजाऱ्यांना दिला आहे आम्ही, त्यामुळे मग मी त्या ड्रमवर मिक्सर वगैरे ठेवत असते आणि काही भाजी वगैरे असं काही थोडंफार उरलं तर ते तिथंच झाकून ठेवत असते. आणि इकडे मशीनवर पण थोडंफार सामान पडलेलंच असतं, कारण रात्रीचे भांडे घासून झाल्यानंतर मी हे मुलांचे शाळेचे डब्बे आहे ना पूर्ण कोरडे झालेले नसतात, त्यामुळे मी असे मशीनवरती पालथे घालून ठेवते, जेणेकरून मग त्याचं पाणी वगैरे व्यवस्थित निथळून जातं आणि मग सकाळी मी ते व्यवस्थित झाकण लावून मांडणीत ठेवून देत असते. आणि त्यानंतर मग मशीनवरचं काय असेल नसेल तो पसारा साफ करून पुसून वगैरे घेत असते. हे नित्यनियमाचं काम आहे माझं. सोबतच फ्रीजला पण एखादा कपडा वगैरे मारूनच घेत असते आणि मग डीप क्लिनिंग करत असते गॅस आणि किचन ओट्याची. तर इथं मी तेच करत होते. बादलीत थोडंसं गरम पाणी घेतलेलं होतं मी आणि त्यात लिक्विड टाकून घेतलेलं, म्हणजे भांड्याचं किंवा आपण थोडीशी कधी मी भांड्यांचं विम जेलचं लिक्विड टाकून घेते किंवा मग माझ्याकडे ऑल क्लीनरचं म्हणून एक लिक्विड आहे, म्हणजे फरशी, ग्लास, टाईल, स्टीलचे भांडे वगैरे यासाठी मी वापरत असते. चांगलं आहे ते खूप, म्हणून मग मी ते लिक्विड थोडंफार टाकून घेते, जेणेकरून आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस किचनच्या टाईल्सवरती किंवा समोर खिडकी बघा, त्या खिडकीवरती तेलाचे वगैरे डाग उडता जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो, तर ते उडलेलं असतं. मग असं सर्व पाण्याने पुसून घेतल्यानंतर व्यवस्थित साफ होतं ते, त्याच्यामुळं एक्स्ट्राची मेहनत करावी लागत नाही. माझं किचन आवरायला मला वेळ लागून जातो, कारण किचन मी रोज डीप क्लीनच करत असते, जेणेकरून आपण कधीमधी असं दिवाळीच्या वेळेस म्हणा किंवा काही सणवार असले तेव्हा घर पूर्ण साफसफाईला काढतो, त्यावेळेस किचनमध्ये मला जास्त काही एक्स्ट्रा काम करायची गरज पडत नाही, कारण मी रोज वेळच्या वेळी ते करूनच घेत असते. 5-10 मिनटं लागतात, पण मग बरं पडतं, ते एक्स्ट्रा मेहनत करायची गरज पडत नाही नंतर. तर इथं मी किचन ओटा, गॅस वगैरे सर्व क्लीन करून घेतलं होतं आणि बघा तुम्ही कशा पद्धतीने सर्व साफसफाई केली. आणि किचन टॉपवरती तुम्हाला ज्या छोट्या छोट्या रॅक दिसत आहे त्यासाठीचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण मी लवकरच अपलोड करणार आहे. तर बेसिंगमध्ये भांडे पडलेले होते आणि आता मी आले होते पुढच्या रूममध्ये. तर माऊची बघा अजून झोप काय पूर्ण झालेली नाही आणि मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी जोपर्यंत हे कपडे उचलत नाही तोपर्यंत त्याला कोणीच हात लावत नाही, शेवटी ते मलाच आवरावं लागतं. आता एक गंमत बघा तुम्ही. शनुडी कुठे चालली बाई? ए शनू, चल चल बबू, चल चल ना, चला 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 चला. आला काय रे पिलू, भूक लागली? तिकडच्या घरात काय काय पाहिजे? का पाहिजे रे? चल चल बबडू, चला चल. ओले बबले, हुशार पिलू, हुशार पिलू. भूक लागली तुला? चल तुला खायला देते. माऊ दे का त्याला? हे बघा खाण्यासाठीची धडपड. इकडे घे, चल ये इकडं. नाही खाण्यासाठी धडपड चालली. थोडंसंच दे माऊ, मग नंतर पुन्हा दे त्याला. बस झालं. थांब, देतीये देतीये. खायचं कोणाला सांगायला लागत नाही ना.
खायचं कोणाला सांगायची गरज नसती. दे ग, नको तर सुग त्याला पाणी. थांब ना, पाणी देते ना, थांब जरा. एवढी काय घाई चालली तुझी? अरे 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 दे दे त्याला, तिकडं दे. ठेव पटकन, भूक लागली त्याला. खाटचे बब्बू बब्बूड. तर कामाच्या मध्ये मध्ये असा छोटा मोठा ब्रेक दररोज होत असतो. चला आता मी हे आवरून घेते आणि मग भांडे घासते. तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर इथं माझं पुढच्या रूममधलं सर्व आवरून झालेलं होतं. सर्व पसारा जिथल्या तिथे जागच्या जागी ठेवलेला होता आणि बाहेरचं पण मी झाडून बाथरूम वगैरे धुवून घेतलेले होते. तर इथं मग बघा सोनू कसा खाऊन पिऊन मस्त झोपला आहे. तर आता किचनचं बाकी आहे काम माझं. तर पुढची रूम तर झाली साफ. आता किचनमध्ये जाऊ. तर किचनमध्ये मी झाडू मारून घेतला आधी आणि भांडे पडलेले होते किचनमध्ये बेसिंगमध्ये, तर मी ते बाहेर नेऊन ठेवले होते. म्हटलं बाहेरच घासू म्हणजे किचनचं पण सर्व आवरून जाईल. तर मी इथं झाडू वगैरे मारून घेतला पूर्ण घरामध्ये. भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवलेले होते. तर बघा किचन पण पूर्ण साफ झालं आहे. किचन काउंटर फरशी वगैरे पुसून घेतलेली होती. म्हणजे आता फक्त माझं बाहेरचं काम पेंडिंग होतं. तर बाहेर पण मी बाथरूम वगैरे ओटा धुवून घेतलेला होता आणि भांडे बघा बाहेर आणून ठेवले होते. काही माऊने आणून ठेवले तर तिने बघा किती लांब लांब ठेवले ते भांडे. तर आता मी कपडे वगैरे धुवायला टाकून देते आधी आणि त्यानंतर भांडे घासायला बसते. म्हणजे दोन्ही कामं एकाच वेळेत पूर्ण होतील. तर घरातलं तर क्लीन झालं होतं सगळं. तर इथं मी मशीन बाहेर नेऊन ठेवलेलं होतं ऑलरेडी. तर त्याची वायर पाईप वगैरे सर्व लावून घेतलं. सेमी ॲटोमॅटिक असल्यामुळे मला हे आत बाहेर करावं लागतं. बाहेर सोय नाही ना त्याची फिक्स अशी, म्हणून मग कपडे धुवायच्या वेळी बाहेर आणून ठेवते आणि नंतर घरात नेऊन ठेवत असते. तर शनिवार रविवार एक्स्ट्रा कपडे निघतात खूप. मुलांचे शाळेचे टॉवेल, एक्स्ट्राचे कपडे भरपूर कपडे असतात. त्यामुळे मग मी मशीनमध्येच धुवत असते. तर मशीनमध्ये कपडे लावून दिले. इतर वेळेस डेली काही इतके कपडे राहत नाही, डेली रुटीनचेच असतात. त्यामुळे मग मी ते रोजच्या रोज हातानेच धुवत असते. पण मग शनिवार रविवार एक्स्ट्राचे कपडे असतात. कामावरचे, दुकानावरचे, मुलांचे शाळेचे 2-3 ड्रेस असतात. कधी एक्स्ट्राचं ब्लँकेट, बेडशीट, टॉवेल वगैरे, स्वेटर असं काही जर धुवायला काढलं तर मग वेळ लागतो खूप. पण मग मशीनमध्ये कसं सर्व एकदाच टाकून दिलं की होऊन जातं सर्व. मग कपडे लावून दिले होते मी आणि भांडे घासायला बसले बाहेर. तर मुलांची आज सुट्टी म्हटल्यानंतर मुलं खेळायला निघून गेलेली होती. दादू पण आलेला होता शाळेतून. त्याने कपडे वगैरे बदलले आणि लगेच खेळायला निघून गेला. आता संक्रांती ती, त्याच्यामुळे मुलांना पतंगाचा जास्तच वेळ लागले. गेले होते पतंग उडवायला. तर इथं माझे भांडे वगैरे घासायचं काम चालू होतं. एरवी मी घरातच बेसिंगमध्ये घासत असते भांडे, पण मग एवढ्या 2 दिवसांपासून मी बाहेरच आणते. भांडे पण खूप निघतं एवढ्यात. काही ना काही रेसिपी वगैरे करायचं चालू असतं, त्यामुळे मग भांडे खूप निघतात. आणि बाहेर एक खट्टे असे सर्व घासायला घेतले म्हणजे पटकनही होतात. कधीतरी तसंही छान वाटतं. डेली रोज घरातच बेसिंगमध्येच घासते, पण मग बरं वाटतं कधीतरी एखाद्या वेळेस अशा पण पद्धतीने. तर इथे तेच भांडे वगैरे माझे आवरत आले होते. आता भांडे, कपडे वगैरे सर्व आवरून झालेलं होतं. कपडे पण वाळत टाकून दिलेले होते. भांड्यांची जाळी पण साईडला करून घेतली. ओटा वगैरे धुवून झाला होता. आणि इथे सोनूचं खाण्यासाठी माझ्या मागं ओरडायचं काम चालू होतं. त्याला रोजचं माहीत होऊन गेले की हिचं आवरल्यानंतर ही खायला देते. मग तेच त्याला खायला देत होते आणि पुन्हा एकदा खाण्यासाठीचे लाड. तर यासोबतच व्हिडिओचा शेवट करूया.
तर आजचं माझं अर्ली मॉर्निंगचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कसं नाही नक्की कमेंट करून मला सांगा. आणि काल मी वार्षिक स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ अपलोड केलाय, तो पण नक्की बघा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय.